दी इंडियन डेंटल असोसिएशन परभणी द्वारा प्रस्तुत ही राज्यस्तरीय चॅम्पियनशिप आणि ही स्पर्धा मात्र खेळीमेळीच्या वातावरणात खेळल्या गेली. महाराष्ट्रभरातून सर्व डेंटिस्ट डॉक्टर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि ही स्पर्धा मात्र यशस्वी करण्यासाठी जो सहभाग सर्व संघांनी दाखवला आणि इथे अंतिम सामना देखील त्याच हिरिरीने या वेळेस खेळला गेला. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या टाळ्या प्रत्येक डेंटल वॉरियरसाठी आहे, प्रत्येक डेंटिस्टसाठी आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तर प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू करण्याआधी ही स्पर्धा जी एवढ्या प्रमाणात गाजली, महाराष्ट्रभरातील सर्व डेंटल डॉक्टरांनी या स्पर्धेचा आनंद घेतला आणि या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत लागली. मागील 2 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी चालू होती आणि या स्पर्धेला मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी आणि साथ देण्याची जबाबदारी ज्यांनी पार पाडली त्यांचा सत्कार करणे या ठिकाणी तेवढेच उचित ठरणार आहे. मी विनंती करतो या स्पर्धेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी सचिन घनवट यांना की त्यांनी सीमित शाह सर यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान त्यांचं लाभलंय. सीमित शाह सर खऱ्या अर्थाने मोठ्या मनाचा माणूस आहे. बघा स्पर्धा कुठली असो, डेंटल ही स्पर्धा तर त्यांच्याच खात्यातली आहे, परंतु आपण छत्रपती संभाजीनगर मधील देखील वेगवेगळ्या स्पर्धा बघत असतो. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नेहमीच मोलाचं सहकार्य सीमित शाह यांचं लाभत असतं. धन्यवाद सर. ज्या पद्धतीने या स्पर्धेला योगदान लाभलं सीमित शाह सरांचं, त्याच पद्धतीने डॉक्टर अनुप छोले पाटील यांचं देखील सहकार्य लाभलंय. अतिशय महत्वाचं हे सहकार्य आहे. सातत्याने या स्पर्धेचा पाठपुरावा केला. 2 महिने ज्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, निश्चित त्यासाठी मोठी तयारी करावी लागते आणि अशा मार्गदर्शकांची, अशा सहकाऱ्यांची गरज मात्र नेहमीच ऑर्गनायझिंग कमिटीला असते. त्यांचा सत्कार श्याम गमे सर करताय. धन्यवाद सर. वळूया आजच्या या प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी. अंतिम सामना जो मात्र एक प्रो लेवलवर खेळला गेला, जबरदस्त सामना खेळला गेला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आसिफ बियाबानी. याचा मी विनंती करतोय IDA चे प्रेसिडेंट विलास साबणे यांना की त्यांनी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुपूर्द करायचा आहे. पुढील अवॉर्ड बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील ठरतोय श्रीनिवास. डॉक्टर ओके, अमित शाह यांच्या हस्ते हा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड डॉक्टर श्रीनिवास यांना सुपूर्द करण्यात येतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्वात जास्त झेल ज्या यष्टीरक्षकाच्या नावावर आहे, सर्वात जास्त रनआउट मध्ये देखील त्याचा सहभाग आहे, अनिकेत सराफ. बरं झालं प्रेझेंटेशन सेरेमनी माईक पासून थोड्या दूर ठेवली. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या भन्नाट वेगाने चांगल्या चांगल्या फलंदाजांना अडचणीत आणलं, अपूर्व किनकर या स्पर्धेतील
उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. निश्चित स्वरूपात या कडाक्याच्या थंडीमध्ये अपूर्वचा भेदक मारा या स्पर्धेत गाजलाय. बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, नो डाऊट हर्ष मनवार. पॉवर प्ले मधील हर्ष मनवारची खेळी मात्र नेत्रदीपक होती. त्या पद्धतीने फटके सजवले, सातत्याने धावा बनवत राहिला. त्या दृष्टीने स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. याच महत्वाचा अवॉर्ड मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाजी त्यासोबतच ताबडतोड फलंदाजी करणारा युवा खेळाडू अपूर्व किनकर. येस बघा, एवढी मोठी स्पर्धा त्या उत्साहाने पार पाडण्यात आली. त्या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत देखील घेण्यात आली आणि या स्पर्धेसाठी मात्र जे सहकार्य लाभलं आणि महत्त्वाचं योगदान देखील लाभलं, या स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्यांनी कामगिरी केली, मुन्ना सरफरोश, मझहर, त्यासोबत मुन्ना नयादोर आणि अरशद लारा यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा देखील सत्कार करण्यात येईल. ओके, त्यांच्या वतीने यांनी सत्कार स्वीकारलाय. त्यानंतर एवढ्या रात्रीचं ही स्पर्धा महाराष्ट्रभर डेंटिस्टनी सर्व एन्जॉय केलीच आहे. तर या स्पर्धेचं जगभरात लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून झालंय, कॅच क्रिकेटचे ऑपरेटर कुणाल, राधे, कॅमेरामन आणि आकाश. बघायला गेलं तर राहुल पवार सर देखील आपल्यासोबत उपस्थित आहे कॅच क्रिकेटचे. पण त्यांनी देखील सांगितले की ज्यांनी या कामासाठी मेहनत घेतली आहे त्यांचा सत्कार झाला पाहिजे. आणि कुणाल ऑपरेटर ज्यांच्या माध्यमातून महत्वाचे निर्णय देखील आपल्याला आले. कॅमेरामन थंडीत कुडकुडत का ना पण कॅमेरा सोडला नाही. खालू ने काय एंट्री मारी, अभी आवाज भी देना नहीं था. खालू या मैदानाची इत्तंबूल देखभाल ज्यांच्या माध्यमातून होती, मंदिर या खेळाचं मंदिर ज्याला म्हणू आपण या मैदानाला, त्याचं सजवण्याचं काम करत असतात. आणि 2 दिवस ज्यांनी कॉमेंट्रीची धुरा सांभाळलेले विनोद शाहूराजे. हॅलो, एक सत्काराबद्दल धन्यवाद.
पण ज्या महत्वाच्या दोन्ही ट्रॉफीज द्यायच्या आहे, पण त्याआधी एक मला सांगायचं होतं की आपण ही स्पर्धा खेळवतोय आणि कॉमेंट्री करत असताना सेलिब्रेशन बघायला मिळत आहे. रनर परभणी थंडर्स. आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ त्याला चॅम्पियन संघ छत्रपती ब्लास्टर. यस, सेलिब्रेशन तो बनता है. धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. इथे आपण ऑफिशियली हे टुर्नामेंट संपलंय असं घोषित करतोय.